कस्टमर मास्टर. ॲक्मे इन्साइट विंडोमध्ये नवीन ग्राहक भरण्यासाठी मेनूबारवरील मास्टर एंट्री मेनूवर क्लिक करा. यानंतर मास्टर एंट्री या सब मेनूवर क्लिक करा. सिलेक्ट फ्रॉम मास्टर्स विंडो ओपन होईल. यात कस्टमर मास्टर या नावावर क्लिक करा. आता ब्राउज कस्टमर मास्टर ही विंडो ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये 4007 हा नंबर टाईप करून देखील कस्टमर मास्टर ओपन करता येते. नवीन ग्राहक भरण्यासाठी इन्सर्ट बटनावर क्लिक करा किंवा कीबोर्डवरील इन्सर्ट की प्रेस करा. आता अपडेट कस्टमर लिस्ट ही विंडो ओपन होईल. यामधील माहिती पुढील प्रमाणे भरा. कस्टमर नेम यामध्ये ग्राहकाचे नाव टाईप करा आणि एंटर की प्रेस करा. प्रिंट नेम ॲज यामध्ये प्रिंटवर छापण्याचे नाव आपोआप येईल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये बदल देखील करू शकता. ॲड्रेस यामध्ये ग्राहकाचा पत्ता टाईप करा. सिटी यामध्ये सिटी नेम भरा. जर हवी ती सिटी यादीमध्ये नसल्यास यादी ओपन असताना कीबोर्डवरील इन्सर्ट की प्रेस करून संबंधित सिटी ॲड करता येते. पिनकोड सिटी पिनकोड जर सिटी मास्टरमध्ये भरलेला असेल तर संबंधित पिनकोड पिनकोडच्या समोर आपोआप येईल. फोन नंबर यामध्ये ग्राहकाचा फोन नंबर टाईप करा. मोबाईल नंबर यामध्ये ग्राहकाचा मोबाईल नंबर टाईप करा. याचा उपयोग ग्राहकाला SMS पाठवण्यासाठी केला जातो. रूट यामध्ये रूटचे नाव टाईप करा. याचा उपयोग रूटवाईज ग्राहकांची यादी पाहण्यासाठी होतो व त्यानुसार वेगवेगळे रिपोर्ट देखील पाहता येतात. जसे रूटवाईज आउटस्टँडिंग रिपोर्ट, रूटवाईज सेल्स रिपोर्ट इत्यादी. ईमेल ID यामध्ये ग्राहकाचा ईमेल ॲड्रेस टाईप करा. जर ग्राहकाला सेल्स बिल ऑनलाईन पाठवायचे असेल तर येथे ग्राहकाचा ईमेल ॲड्रेस टाईप करणे आवश्यक आहे. मेमो टाईप यामधून पुढीलपैकी एक मेमो टाईप सिलेक्ट करा. कॅश संबंधित ग्राहकाला केली जाणारी विक्री नेहमी रोखीनेच होत असेल तर कॅश हा मेमो टाईप सिलेक्ट करा. कॅश मेमो निवडल्यास सेल्स बिल करताना कर्सर आपोआप कॅश मेमो या प्रकारावर जाईल. सेल्स बिल करताना गरजेनुसार कॅश हा मेमो प्रकार बदलता येतो. क्रेडिट संबंधित ग्राहकाला केली जाणारी विक्री नेहमी उधारीनेच होत असेल तर क्रेडिट हा मेमो प्रकार निवडा. म्हणजे संबंधित ग्राहकाचे सेल बिल करताना त्याचा मूळ मेमो प्रकार क्रेडिट राहील. सेल्स बिल करताना गरजेनुसार क्रेडिट हा मेमो प्रकार बदलता येतो. ओन्ली कॅश हा मेमो प्रकार निवडल्यास संबंधित ग्राहकाचे बिल रोखीनेच करता येईल. बिल करताना हा मेमोचा प्रकार बदलता येणार नाही. पेंडिंग कॅश हा मेमो प्रकार निवडल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या लेजरमध्ये या मेमोचे बिल दिसत नाही, परंतु पेंडिंग कॅश मॉड्यूलमध्ये त्या बिलाचे पैसे येणे बाकी असल्याचे दिसते. अशा मेमो प्रकारच्या बिलाच्या रिसिट्स देखील पेंडिंग कॅश मॉड्यूलमधून भराव्या लागतात. ओन्ली क्रेडिट हा मेमो प्रकार निवडल्यानंतर संबंधित ग्राहकाला केवळ उधारीनेच विक्री होईल. इतर मेमो प्रकाराने विक्री होणार नाही. क्रेडिट पिरियड यामध्ये ड्यू डेज टाईप करा. याचा उपयोग ड्यू डेज नंतर ग्राहकाने पैसे न दिल्यास ग्राहक लॉक करण्यासाठी होईल किंवा वॉर्निंगसाठी होईल. तसेच ड्यू डे वाईज आउटस्टँडिंग अमाऊंटचा रिपोर्ट पाहण्यासाठी देखील क्रेडिट पिरियडचा उपयोग होतो. कॅश डिस्काउंट कॅश डिस्काउंटमध्ये संबंधित ग्राहकाला रोखीच्या बिलावर किती टक्के डिस्काउंट द्यायचा ते टाईप करा. क्रेडिट डिस्काउंट क्रेडिट डिस्काउंटमध्ये संबंधित ग्राहकाला उधारीच्या बिलावर किती टक्के डिस्काउंट द्यायचा ते टाईप करा. बिलामध्ये असणाऱ्या मेमो टाईपप्रमाणे डिस्काउंट हा कॅश डिस्काउंट किंवा क्रेडिट डिस्काउंटमध्ये असणाऱ्या पर्सेंटेजप्रमाणे कमी होईल. प्राइस टाईप ग्राहकानुसार वेगवेगळ्या दराने बिलिंग करत असल्यास
संबंधित दराचा प्रकार प्राइस टाईपमध्ये भरा. यासाठी कीबोर्डवरील F6 की प्रेस करा. वेगवेगळ्या दर प्रकारांची यादी समोर येईल. या यादीमधून संबंधित दर प्रकार सिलेक्ट करा. टीन नंबर यामध्ये ग्राहकाचा व्हॅट टीन नंबर टाईप करा. हा टीन नंबर J2 रिपोर्टमध्ये दिसेल. एक्सपोर्ट सेल्स बिल फॉर कस्टमर संबंधित रिटेलरचे किंवा ग्राहकाचे सेल्स बिल त्याला TXT फाईलद्वारे पाठवायचे असेल तर येथे येस पर्याय सिलेक्ट करा, अन्यथा नो पर्याय सिलेक्ट करा आणि एंटर की प्रेस करा. या कस्टमरचे काही लायसन्स नंबर ॲड करायचे असल्यास लायसन्स इन्फॉर्मेशनमध्ये लायसन्स नंबर टाईप करा. यानंतर लायसन्सची स्टार्टिंग डेट टाईप करा. बिझनेस लायसन्स मास्टरमध्ये भरलेल्या लायसन्सच्या रिन्युअल पिरियडप्रमाणे एक्सपायरी डेट आपोआप घेतली जाईल. वॉर्निंग बिफोर एक्सपायरीमध्ये लायसन्स एक्सपायरी होण्यापूर्वी किती दिवस अगोदर वॉर्निंग यायला हवी ते दिवस टाईप करा. यानंतर टॅब 2 मधील माहिती भरा. अदर इन्फॉर्मेशन यामध्ये ग्राहकाबद्दल इतर माहिती भरू शकता, जसे की प्रोप्रायटर नेम, डिलिव्हरी ॲड्रेस इत्यादी. पॅन नंबर यामध्ये ग्राहकाचा पॅन नंबर भरा. सेल्स बिल रिटेलरला एक्सपोर्ट करायचे असल्यास आणि हा रिटेलर ॲक्मे इनसाईटचे सॉफ्टवेअर वापरत असेल तर यामध्ये व्हॅलिड पॅन नंबर एंटर करणे गरजेचे आहे. वरील सर्व माहिती भरल्यानंतर ओके बटन क्लिक करा. अपडेट कस्टमर लिस्ट ही विंडो बंद होईल आणि नव्याने भरलेला ग्राहक ब्राउज कस्टमर मास्टर विंडोमध्ये ग्राहकांच्या यादीमध्ये दिसू लागेल. ग्राहकांबद्दलची इतर माहिती भरणे. कस्टमरच्या अगेन्स्ट ॲडिशनल फील्ड्स तयार करून त्याबद्दलची अधिक माहिती भरता येते. कस्टमरच्या अगेन्स्ट ॲडिशनल फील्ड्स तयार करण्यासाठी सर्च बॉक्समध्ये 39 नंबर टाईप करा. मास्टर सिलेक्शन फॉर एक्सटेंडेड फील्ड्स ॲडिशन ही विंडो ओपन होईल. यामधून कस्टमर, अकाउंट आणि प्रॉडक्ट मास्टरसाठी ॲडिशनल फील्ड्स तयार करता येतात. यामध्ये आपण कस्टमर मास्टरसाठी फील्ड्स ॲड करूया. ॲड एक्सटेंडेड फील्ड्स या विंडोमध्ये नवीन फील्ड ॲड करण्यासाठी इन्सर्ट की प्रेस करा. फील्ड इन्फॉर्मेशन फॉर्म ओपन होईल. फील्ड नेमच्या समोर फील्डचे नाव टाईप करा. फील्ड डेटा टाईपच्या समोर संबंधित फील्ड हे नंबरचे आहे, वर्डचे आहे की डेटचे आहे ते सिलेक्ट करा. फील्ड एंट्री टाईपच्या समोर यादीमधून कोणताही एक पर्याय सिलेक्ट करा. जसे की फील्डची व्हॅल्यू पिकलिस्टमधून सिलेक्ट करायची असेल तर लुकअप डिफॉल्ट पिकलिस्ट हा पर्याय सिलेक्ट करा किंवा प्लेन एंट्री करायची असेल तर प्लेन हा पर्याय सिलेक्ट करा आणि ओके बटन क्लिक करा. आता कस्टमरची संबंधित फील्डची माहिती भरण्यासाठी ब्राउज कस्टमर मास्टर विंडोमध्ये F7 की प्रेस करा. संबंधित फील्डच्या समोर एंटर की प्रेस करून व्हॅल्यू टाईप करा.